2024 MBA CETचा फॉर्म कसा भरावा या संदर्भात आज आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि फॉर्म भरताना तुमच्यासोबत असवायचे डॉक्युमेंट ते म्हणजे तुमचं 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, त्यासोबतच तुमचं ग्रॅज्युएशनचं मार्कशीट. जर कोणाचं ग्रॅज्युएशन आता लास्ट इयरला चालू असेल तर त्यांनी अपिअरिंग म्हणून फॉर्म भरायचा आहे. तसेच फॉर्म भरताना तुम्हाला फोटो, स्कॅन केलेली सही, आधार कार्ड हे डॉक्युमेंट सोबत असावेत. त्याच्यासोबतच तुम्ही ऑनलाईन पेमेंट म्हणून जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर 1,000 रुपये, जर ओपनमध्ये असाल तर 1,200 रुपये फी लागेल तुम्हाला. ते तुमच्या जवळ असलं पाहिजे. तसेच फॉर्म भरताना हे डॉक्युमेंट तुमच्यासोबत असावेत. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा. फॉर्म कसा भरावा याला आपण लगेच सुरुवात करू. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला सुरुवात करू. आपण फॉर्मच्या पोर्टलवरती आलेले आहोत. या पोर्टलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तेथे जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता. त्याच्यानंतर आपण रजिस्टर या बटनावर क्लिक करू. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला नाव टाकायचं असतं. ज्या पद्धतीने 10वी 12वीच्या मार्कशीटवर आपलं नाव आहे त्या पद्धतीने इथं आपल्याला नाव टाकून घ्यायचं. म्हणजे पहिल्यांदा आडवं नावावरून सुरुवात करायची आहे, ज्या पद्धतीने मार्कशीटवर नाव असेल त्याचं. त्याच्यानंतर खाली आपल्याला ईमेल ID, पासवर्ड हे वगैरे, फोन नंबर वगैरे टाकायचे आहेत. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा ईमेल ID टाकून घेऊ. इथे ईमेल ID टाकून झाल्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये तो सेम पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकून घेऊ आपण. मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, त्याच्यावरती OTP येणार आहे आपला. त्याच्यानंतर जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. आयडेंटिटी कार्डवर जे जन्मतारीख असेल तुमच्या तीच ते व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर खाली रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन आपलं अर्ध झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला वडिलांचं नाव टाकायचं आहे. नावच फक्त टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकायचं नाही. तर याच्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे. इथे पण फक्त नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपलं स्वतःचं जेंडर सिलेक्ट करायचा. आपला धर्म कोणता आहे तो सिलेक्ट करायचा. या ठिकाणी आपण कुठून येतो ते सिलेक्ट करायचं. आपलं रिजनल सिलेक्ट करायचं आहे. आपण खेडेगावमधून येतो का शहरातून. त्याच्यानंतर आपली बोलीभाषा कोणती, मातृभाषा कोणती ते सिलेक्ट करायचं. नॅशनॅलिटी असतेच ऑलरेडी. त्याच्यानंतर आपलं वार्षिक उत्पन्न किती आहे ते याच्यामध्ये भरायचं आहे. 550 ते 15 ते 50, 50 ते 1 लाख याच्या दरम्यान भरायचं असेल ते. त्याच्यानंतर अनमॅरिड करून किंवा मॅरिड करून तुम्ही असेल ते लिहा. त्याच्यानंतर आपल्याला ॲड्रेस टाकायचे ते. या ठिकाणी तुमचा परमनंट ॲड्रेस टाकून घ्या इथे जो असेल तो. तुमचा जो ॲड्रेस असेल त्या पद्धतीने तुमचा ॲड्रेस टाकून घेतला तरी चालेल इथे. त्याच्यानंतर इथे राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्य झाल्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे इथे. त्याच्यानंतर आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर त्या तालुक्यात आपलं गाव कोणतं आहे ते इथे निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर त्या गावाचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे पुढे. त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो तुम्ही मागाशी दिला तो दिला तर चालतो, किंवा दुसरा कोणता नंबर मोबाईल नंबर टाकला तरी चालतो. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली करस्पॉन्डिंग ॲड्रेस विचारेल. त्या ठिकाणी तुमचा दोन्ही ॲड्रेस सेमच असतील तर सेम ॲज अ परमनंट ॲड्रेसवर क्लिक करा. नसेल तर वेगळा ॲड्रेस तिथं तुम्ही फिल करून घ्या. त्याच्यानंतर अदर डिटेल्समध्ये आपल्याला विचारेल तुमचं डोमासाईल स्टेट महाराष्ट्र आहे का, तर ते या ठिकाणी येस करायचं. असेल तर येस करा. तर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत असाल तर येस करा, नसेल तर नो करा. तुम्ही डिसेबल आहात तर येस करा, नसेल तर नो करा. या ठिकाणी 10वीचं विचारते आपल्याला इथे माहिती. तर 10वी कधी झाली ते टाकायचे, इथं कोणते वर्ष झाले. त्यानंतर 10वीला किती पर्सेंटेज होते ते इथं लिहायचं आहे. जिथे पर्सेंटेज टाकून झाल्यानंतर आपल्याला पुढे विचारेल SSC बोर्ड, बोर्ड. त्याच्यानंतर आपला 10वीला जो बोर्ड होता तो इथे सिलेक्ट करायचा आहे. आणि 10वी कोणत्या राज्यातून झाली ते राज्य इथे निवडायचं आहे. त्याच्यानंतर 12वीला तुम्ही आत्ता आहात का, तुमची 12वी झाली ते इथे सिलेक्ट करायचं. जर आता तुम्ही 12वीला आहात तर 12वी येस म्हणून करायचं आहे, नसेल तर नो म्हणून करायचं आहे. या ठिकाणी माझी 12वी झाली तर मी नो म्हणून करतो आहे. तर या ठिकाणी 12वी कधी पासआउट झाला तुम्ही ते इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर 12वीला बोर्ड कोणता होता ते इथं सिलेक्ट करायचं आहे. याच्यापैकी कोणतं पण असेल तो.
महाराष्ट्रातून झाला असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करा. तर तुम्हाला 12वीला पर्सेंटेज होते का CGPA हे ते सिलेक्ट करायचं आहे. तर पर्सेंटेज असतील तर तिथं ऑप्टेन आणि टोटल मार्क किती आहेत ते लिहायचं आहे. म्हणजे 750 पैकी किती असतील ते तिथं तुम्ही लिहायचं आहे. खाली आउट ऑफ मार्क लिहायची आहे ती. त्याच्यानंतर आउट ऑफ मार्क बरोबर पर्सेंटेज येईल. त्याच्यानंतर सेव्ह केल्यानंतर सेव्ह अपडेट डाटा सक्सेसफुली असं मेसेज येईल. तर त्याच्यानंतर रजिस्टर करताना आपल्याला MBAला रजिस्टर करायचं. तर या ठिकाणी आपण MBA हे सिलेक्ट करू. त्याच्यानंतर कंटिन्यू करू. त्यानंतर आपला दुसरा फॉर्म ओपन. याच्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हे सर्व डिटेल्स तुम्ही वाचून घ्यायचे आहेत पूर्ण. त्या पद्धतीने तुम्हाला इथे दिसेल की कास्टला किती फी आहे, ओपनला किती फी आहे. या ठिकाणी 1200 रुपये फी दाखवते, ती ओपनसाठी आहे. त्याच्यानंतर खाली दाखवते ती SC ST OBC वगैरे ह्या सर्वांसाठी 1000 रुपये फी आहे, ते इथं दाखवतं. याप्रमाणे तुम्ही इथली सगळी इन्फॉर्मेशन वाचून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर आय एग्री बटनावर क्लिक करून आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. आपण जेवढी डिटेल्स आत्तापर्यंत भरली ती इथे आपल्याला दिसेल. ती व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायची आहे, बरोबर आहे का नाही. पूर्ण एकदा व्यवस्थित सगळा फॉर्म वाचून घ्या. एखादं स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे का नाही ते. जर बरोबर असेल तर कंटिन्यू करू आपण पुढे, नसेल तर मग मागे जाऊन आपण एडिट करू शकतो. या ठिकाणी माहिती बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण कॅप्चा टाकतो आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घेतो. या ठिकाणी केल्यानंतर आपला मोबाईल नंबर जो आपण टाकलेला पहिल्यांदा, तर त्याच्यावरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे ठिकाणी भरायचा आहे. मोबाईलवरती OTP हा आलेला आहे, तर तो आपण या ठिकाणी टाकून घेऊ आणि व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करून घेतो. व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन ID येईल. ते ॲप्लिकेशन ID आपण सेव्ह करून ठेवायचे आहे. ती तुमच्या मोबाईलला किंवा ईमेलवरती वगैरे सगळीकडे येईल. त्याच्यानंतर प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला फॉर्म हा इथे कंप्लीट होतो. 1 नंबर स्टेप. या ठिकाणी आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी स्टेप हे कंप्लीट करून घेतो आहे. त्यासाठी इनकम्प्लीट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. हे जे स्क्रीन दिसत आहे ते जरा सर्व्हर इश्यू असल्यामुळे ते येत आहे, तर त्याला काही इग्नोर करा तुम्ही, त्याचं काही नाही संबंध येत. तर या ठिकाणी आपल्याला आपली जात निवडायची आहे, कास्ट निवडायची आहे. जी कास्ट असेल ते तुम्ही इथे टाकून घ्यायचे आहे. ओपन कास्ट असेल तर EWS जर तुमच्याकडे असेल तर येस करा, नसेल तर नो म्हणून करा. जर असेल तर EWSची माहिती टाकावी लागेल इथं आपल्याला. तर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर आपल्याला कोणती जात आहे ती इथे टाकायची आहे. जसं की हिंदू मराठा, जशी तुमची जात असेल ती तुमची इथे टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर डिसेबिलिटी तेच काही नाही आहे, आपण नो म्हणूनच केलेलं आहे. तर अनाथ आहे का नाही विचारेल, तर येस असेल तर येस करा, नसेल तर नो करा. अनाथाचं वेगळं आपल्याला आरक्षण भेटतं. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या पेजवर आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला विचारेल तुमचं ग्रॅज्युएशन स्टेटस काय आहे ते. तर तुमचं ग्रॅज्युएशन ऑलरेडी झालं असेल तर पास म्हणून करायचं आहे. त्याच्यानंतर काय तुमचं कोर्सचं ड्युरेशन असेल ते इथं टाकून घ्यायचं आणि कोर्स सिलेक्ट करायचा आहे. जर आता लास्ट इयरला असाल तर या ठिकाणी तुम्ही ॲपिअरिंग म्हणून फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी ॲपिअरिंगवर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा कोर्स हा किती वर्षाचा कोर्स आहे ते इथे टाकायचं आहे. जसं की 3 वर्ष 4 वर्षाचा कोर्स आहे. त्या पद्धतीने तुमचा जो ट्रेड आहे या ठिकाणी तुमची ब्रँच सिलेक्ट करायची आहे. BA BCom काय असेल ते तुमचं इथे टाकून घ्यायचं आहे. मी आता BComला आहे तर मी इथं BCom टाकतो. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घेतो. या ठिकाणी हे डिटेल्स सेव्ह झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेंटर टाकायचे आहेत. एक्झाम सेंटर महाराष्ट्रामधले जे कोणतं सेंटर तुम्हाला जवळ पडेल ते इथं तुम्ही टाकून घ्यायचं आहे. मला जे जवळ पडतं ते मी इथं टाकून घेतो आहे. मी फास्ट टाकून घेतो. व्हिडिओ खूप मोठा होतो याच्यासाठी. या ठिकाणी 4थं सेंटर मी टाकून घेतो आहे माझं. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घेतो. अशा पद्धतीने आपल्याला याच्यानंतर फोटो आणि सही अपलोड करायचा आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा फोटो अपलोड करताना ओपन या बटनावर क्लिक करून घ्या. जो तुमचा फोटो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमच्या फाईल मॅनेजरमधून. या ठिकाणी फोटो सिलेक्ट करून ओपन या बटनावर क्लिक करू. त्याच्यानंतर हा फोटो जर तुमचा मोठा किंवा बारका असेल तर ह्याला क्रॉप करायचा असेल तर या क्रॉप बटनावर क्लिक करून तुम्ही हा फोटो क्रॉप करू शकता या पद्धतीने.
जर फोटो इतकाच क्रॉप करायचा असेल तर परत एकदा त्या क्रॉप बटनावर क्लिक करू, म्हणजे हा फोटो क्रॉप होईल या पद्धतीने. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करू. सेम या पद्धतीने आपल्याला सही पण अपलोड करायची आहे. या ठिकाणी आपण सही सिलेक्ट करून घेऊ, जी कोणती सही असेल ते. त्याच्यानंतर जर सही फोटो क्रॉप करायचा असेल तर परत एक क्रॉप एकदा बटनावर क्लिक करायचं, पाहिजे तेवढा एरिया सिलेक्ट करू. त्याच्यानंतर परत एकदा क्रॉप या बटनावर क्लिक करू, त्याच्यानंतर फोटो क्रॉप होईल. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करू. या पद्धतीने फोटो आणि सही अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर यापैकी कोणते पण डॉक्युमेंट्स असेल ते इथं अपलोड करायचं आहे, जसं की पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आय डी, बँक पासबुक, जे पण तो डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल ते इथं अपलोड करायचं आहे. माझ्याकडे आधार कार्ड आहे, सो मी आधार कार्ड अपलोड करणार आहे. तर या ठिकाणी अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे, तो बाण दाखवलेला आहे तिथे. त्याच्यानंतर ओपन फाईल हे सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड आपलं कोणतं आहे ते इथे सिलेक्ट करायचं. मी PDF केली आहे त्याची, तर या ठिकाणी मी आधार PDF सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करतो नेहमीसारखं. पाहू शकता या ठिकाणी PDF अपलोड झाले आहे. तर मी तुम्हाला ओपन करून दाखवतो ही PDF. या ठिकाणी PDF ओपन झालेले पाहू शकता. या ठिकाणी आधार कार्ड दिसते त्याच्यामध्ये आपल्याला. मी क्लोज करून घेतो आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घेतो. या ठिकाणी आपलं फॉर्म झालेलं आहे भरून. तर पाहू शकता हे ते डिटेल्स संपूर्ण येईल जे आपल्याला आतापर्यंत भरली ती. या ठिकाणी एडिटचा ऑप्शन पण आहे. जर याच्यामध्ये काय मिस्टेक असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही या ठिकाणी आपण चेंज करू शकतो. नसेल तर सबमिट या बटनावर क्लिक करून पेमेंटच्या ऑप्शनवर जाऊ आपण. या ठिकाणी 1200 रुपये पेमेंट आहे ओपनला. तर त्याच्यानंतर नेक्स्ट करू. रोजर पे हे सिलेक्ट करायचं, ते इन्स्ट्रक्शन क्लोज करायचे. त्याच्यानंतर आय ॲग्री बटनावर क्लिक करून प्रोसीड ओके करायचं आहे. तर या ठिकाणी पेमेंट ओपन होईल, पेमेंटची डिस्प्ले. त्याच्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे. हे सर्व ऑप्शन आहेत. याच्यापैकी जे तुमच्याकडे सिलेक्ट झाले, जे अवेलेबल आहे, तर त्याच्यावरून आपल्याला पेमेंट करायचं आहे. तुम्हाला तर माहीतच आहे आपण नेहमी UPI QR कोडवरून पेमेंट करतो, तर त्याला चार्जेस पण जास्त लागत नाहीत. ₹1 चार्ज लागतो फक्त. तर आपण कंटिन्यू टू पे ऑप्शनवर क्लिक करू. याच्यानंतर आपण मोबाईलमधून QR कोड काढून याचं पेमेंट करून घेणार आहे. माझ्या मोबाईलमधून पेमेंट झालेलं आहे. या ठिकाणी अर्धा मिनिट थोडंफार जातो. हा व्हिडिओ थोडा मी पळवलेला आहे. या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे पेज रिफ्रेश करू नका किंवा बॅकचं बटन दाबून. या ठिकाणी आपलं प्रिंटचं ऑप्शन आलेलं आहे. तर या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुल सबमिट झालेला आहे. तर अशा तऱ्हेने हा फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही याची प्रिंट काढू शकता किंवा डायरेक्ट सेव्ह करून PDF मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. या पद्धतीने आपला फॉर्म सबमिट झालेला आहे, डन झालेला. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि सोबत तुमच्या कोणत्या मित्राला MBAचा फॉर्म भरायचा असेल तर त्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा. अशाच नवीन फॉर्मसाठी किंवा एक्झामचे फॉर्म भरण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी तुम्हाला अपडेट माहिती येत राहील. या पद्धतीने आपण सर्व परीक्षेचे फॉर्मांचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. ते पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.